शांती. आज आहे 27/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, देवतांपेक्षा देखील उत्तम कल्याणकारी जन्म तुम्हा ब्राह्मणांचा आहे, कारण तुम्ही ब्राह्मणच बाबांचे मदतगार बनता. प्रश्न आहे, आता तुम्ही मुले बाबांना कोणती मदत करता? मदतगार मुलांना बाबा कोणते प्राइज देतात? उत्तर आहे, बाबा प्युरिटी, पीसचे अर्थात पवित्र शांतिमय राज्य स्थापन करत आहेत. आपण त्यांना प्युरिटीची मदत करतो. बाबांनी जो यज्ञ रचला आहे त्याची आपण संभाळ करतो, तर जरूर बाबा आपल्याला प्राइज देतील. संगमावर देखील आपल्याला खूप मोठे प्राइज मिळते. आपण सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणणारे त्रिकालदर्शी बनतो आणि भविष्यामध्ये तख्तनशीन बनतो. हेच प्राइज आहे. गीत आहे, पितू मात सहायक स्वामी सखा. ओम शांती. ही महिमा कोणाची आहे? ही आहे परमप्रिय परमपिता परमात्मा, ज्यांचे नाव शिव आहे, त्यांची महिमा. त्यांचे उच्चते उच्च नाव देखील आहे, तर उच्चते उच्च धाम देखील आहे. परमपिता परमात्मा याचा अर्थच आहे सर्वात उच्चते उच्च आत्मा. इतर कोणालाही परमपिता परमात्मा म्हटले जात नाही. त्यांची महिमा अपरम अपार आहे. असे म्हणतात की इतकी त्यांची काही महिमा आहे जे त्यांचा अंत मिळवू शकत नाही. ऋषी मुनीसुद्धा असे म्हणत होते की त्यांचा अंत मिळवू शकत नाही. ते देखील नेती नेती म्हणत आले आहेत. आता बाबा स्वतः येऊन आपला परिचय देतात. कशासाठी? बाबांचा परिचय तर असायला पाहिजे ना, नाहीतर मुलांना परिचय मिळेल कसा? जोपर्यंत ते या भूमीवर येणार नाहीत तोपर्यंत इतर कोणीही त्यांचा परिचय देऊ शकत नाही. जेव्हा फादर शोज सन, तेव्हा सन शोज फादर. बाबा समजावून सांगत आहेत, माझा देखील पाठ नोंदलेला आहे. मलाच येऊन पतितांना पावन करायचे आहे. साधू संत सुद्धा गात राहतात, पतित पावन सीताराम या. कारण रावणाचे राज्य आहे. रावण काही कमी नाहीये. साऱ्या दुनियेला तमोप्रधान पतित कोणी बनवले? रावणाने. मग पावन बनविणारे राम समर्थ आहेत ना. अर्धा कल्प रामराज्य आहे, तर अर्धा कल्प रावणाचे सुद्धा राज्य चालते. रावण काय आहे हे कोणीही जाणत नाहीत. वर्षानुवर्ष जाळत राहतात, तरी सुद्धा रावणाचे राज्य चालत राहते. जळतो थोडाच. मनुष्य म्हणतात परमात्मा समर्थ आहे, तर मग रावणाला राज्य का करू देतात? बाबा समजावून सांगत आहेत, हे नाटक आहे जय पराजयाचे, हेल आणि हेवनचे. सारा खेळ भारतावरच बनलेला आहे. हा पूर्व नियोजित ड्रामा आहे. असे नाही परमपिता सर्व शक्तिमान आहेत, तर खेळ पूर्ण होण्या अगोदरच येतील किंवा खेळाला अर्ध्यावरच बंद करू शकतात. बाबा म्हणतात, जेव्हा संपूर्ण दुनिया पतित होते तेव्हा मी येतो, म्हणून शिवरात्री देखील साजरी करतात. शिवाय नमः सुद्धा म्हणतात. ब्रह्मा विष्णू शंकराला तरीही देवताय नमः म्हणतील. शिवला परमात्माय नमः म्हणतील. शिव काय असेच आहेत जसे बबुलनाथमध्ये किंवा सोमनाथाच्या मंदिरामध्ये आहेत? काय परमपिता परमात्म्याचे इतके मोठे रूप आहे की आत्म्याचे छोटे आणि बाबांचे मोठे आहे? प्रश्न उठेल ना. ज्याप्रमाणे इथे छोट्याला बालक, मोठ्याला पिता म्हटले जाते, त्याचप्रमाणे परमपिता परमात्मा अन्य आत्म्यांपेक्षा मोठे आहेत आणि आपण आत्मे छोटे आहोत. असे आहे का? नाही. बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो, माझी महिमा गाता. म्हणता परमात्म्याची महिमा अपरम अपार आहे. मनुष्य सृष्टीचे बीज आहेत, तर पित्याला बीज म्हणणार ना. ते क्रिएटर आहेत.
बाकी जे इतके वेद, उपनिषद, गीता, यज्ञ, तप, दान, पुण्य ही सर्व आहेत भक्तीची सामग्री. त्यांचा देखील आपला समय आहे. अर्धा कल्प भक्तीचा, अर्धा कल्प ज्ञानाचा. भक्ती आहे ब्रह्माची रात्र, ज्ञान आहे ब्रह्माचा दिवस. हे शिवबाबा तुम्हाला समजावून सांगत आहेत. यांना स्वतःचे शरीर तर नाही आहे. म्हणतात, मी तुम्हाला पुन्हा राजयोग शिकवत आहे, राज्यभाग्य देण्यासाठी. आता ब्रह्माची रात्र पूर्ण होते. पुन्हा तीच धर्मग्लानीची वेळ येऊन ठेपली आहे. सर्वात जास्त ग्लानी कोणाची करतात? परमपिता परमात्मा शिवची. लिहिलेले आहे ना, यदा यदाही. असे नाही की मी कल्पापूर्वी काही संस्कृतमध्ये ज्ञान दिले आहे. भाषा तर हीच आहे. तर जेव्हा भारतामध्ये देवी देवता धर्मस्थापन करणाऱ्याची निंदा होते, मला दगडा मातीत ठोकतात, तेव्हा मी येतो. भारताला जे स्वर्ग बनवतात, पतितांना पावन बनवतात, त्यांची किती निंदा केली आहे. तुम्ही मुले जाणता, भारत आहे सर्वात जुना खंड, जो कधी विनाश होत नाही. सतयुगामध्ये लक्ष्मीनारायणाचे राज्य देखील इथेच असते. हे राज्य देखील स्वर्गाच्या रचयित्याने दिले आहे. आता तर तोच भारत पतित आहे, म्हणूनच पुन्हा मी येतो. तेव्हाच तर त्यांची महिमा गातात. शिवाय नमः. या बेहदच्या ड्रामामध्ये प्रत्येक आत्म्याचा पार्ट नोंदलेला आहे, जो रिपीट होतो. ज्यातूनच काही तुकडा काढून हदचा ड्रामा बनवतात. आता आपण ब्राह्मण आहोत, नंतर देवता बनणार. हा आहे ईश्वरीय वर्ण. हा आहे तुमच्या 84व्या जन्माचा देखील अंत. यामध्ये 4ही वर्णांचे तुम्हाला ज्ञान आहे, म्हणून ब्राह्मण वर्ण सर्वात उच्च आहे. परंतु महिमा आणि पूजा देवतांची होते. ब्रह्माचे मंदिरसुद्धा आहे, परंतु कोणालाही माहीत नाही आहे की यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये परमात्मा येऊन भारताला स्वर्ग बनवतात. जेव्हा स्थापना होत आहे तर विनाशसुद्धा पाहिजे. म्हणून म्हणतात की रुद्र ज्ञान यज्ञाद्वारे विनाश ज्वाळा निघाली. आता तेच बाबा मुलांना समजावून सांगत आहेत. गोड मुलांनो, आता हा तुमचा अंतिम जन्म आहे. मी तुम्हाला पुन्हा स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आलो आहे. तुमचा अधिकार आहे. परंतु जे माझ्या श्रीमतावर चालतील त्यांना मी स्वर्गाचे प्राइज देईन. त्यांना अर्थात दुनियावाल्यांना सुद्धा पीस प्राइज इत्यादी मिळते. परंतु बाबा तर तुम्हा सर्वांना स्वर्गाचे प्राइज देतात. म्हणतात, मी घेत नाही, मी तुमच्याद्वारे स्थापना करतो तर तुम्हालाच देईन. तुम्ही आहात शिवबाबांची नातवंडे, ब्रह्माची मुले. इतकी मुले तर प्रजापिता ब्रह्माच ॲडॉप्ट करत असतील ना. हा ब्राह्मण जन्म तुमचा सर्वात उत्तम आहे. हा कल्याणकारी जन्म आहे. देवतांचा जन्म किंवा शूद्रांचा जन्म कल्याणकारी नाही. हा तुमचा जन्म अतिशय कल्याणकारी आहे. कारण बाबांचे मदतगार बनून सृष्टीवर पवित्रता पीस स्थापन करता. ते इनाम देणारे थोडेच जाणतात. ते तर कोणा अमेरिकन इत्यादीला देतात. बाबा मग म्हणतात, जे माझे मदतगार बनतील त्यांना मी प्राइज देईन. पवित्रता आहे तर सृष्टीवर पीस, प्रॉस्पेरिटी अर्थात शांती आणि समृद्धी देखील आहे. हे तर वेश्यालय आहे. सतयुग आहे शिवालय. शिवबाबांनी स्थापन केले आहे. साधू संन्यासी आहेत हठयोगी. गृहस्थ धर्मवाल्यांना सहज राजयोग तर शिकवू शकत नाहीत. भले 1000 वेळा गीता महाभारत वाचतील, हे तर सर्वांचे बाबा आहेत. सर्व धर्मवाल्यांना म्हणतात की तुमचा बुद्धियोग एक माझ्याशी लावा. मी सुद्धा छोटा बिंदू आहे, इतका मोठा नाही आहे. जशी आत्मा आहे तसाच मी परमात्मा आहे. आत्मा सुद्धा इथे भ्रुकुटीच्या मध्यभागी राहते.
इतकी मोठी असती तर इथे कशी बसू शकली असती? मी देखील आत्म्याप्रमाणेच आहे. केवळ मी जन्म मरण रहित सदैव पावन आहे आणि आत्मे जन्म मरणामध्ये येतात. आत्मा पावनपासून पतित आणि पतितापासून पावन होते. आता पुन्हा पतितांना पावन बनविण्यासाठी बाबांनी हा रुद्र यज्ञ रचला आहे. याच्यानंतर सतयुगामध्ये कोणताही यज्ञ होत नाही. मग द्वापारपासून अनेक प्रकारचे यज्ञ रचत राहतात. हा रुद्र ज्ञानयज्ञ संपूर्ण कल्पामध्ये एकदाच रचला जातो. यामध्ये सर्वांची आहुती पडते. त्यानंतर कोणताही यज्ञ रचला जात नाही. यज्ञ तेव्हा रचतात जेव्हा कोणती संकटे येतात. पाऊस पडत नाही किंवा अन्य कोणती संकटे येतात तर यज्ञ करतात. सतयुग त्रेतामध्ये तर कोणती संकटे येत नाहीत. या समयी अनेक प्रकारची संकटे येतात. म्हणून सर्वात मोठे शेठ शिवबाबांनी यज्ञाचे आयोजन केले आहे. तर सुरुवातीपासून साक्षात्कार घडवतात. कशा प्रकारे सर्व आहुती पडणार आहे, कसा विनाश होणार आहे, जुनी दुनिया कब्रस्तान बनणार आहे. तर मग या जुन्या दुनियेमध्ये मन का गुंतवायचे? म्हणून तुम्ही मुले बेहद जुन्या दुनियेचा संन्यास करता. ते संन्यासी तर केवळ घरदाराचा संन्यास करतात. तुम्हाला तर घरदार सोडायचे नाहीये. इथे गृहस्थ व्यवहार सांभाळत असताना देखील यामधून केवळ मोह काढून टाकायचा आहे. हे सर्व मरून पडलेले आहे. यांच्यामध्ये मन का गुंतवायचे? ही तर मुडद्यांची दुनिया आहे. म्हणून म्हणतात की परिस्थानची आठवण करा, कब्रस्तानाची आठवण का करता? बाबा सुद्धा दलाल बनून तुमच्या बुद्धीचा योग स्वतःशी लावतात. म्हणतात ना, आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल. ही महिमा देखील त्यांचीच आहे. कलियुगी गुरुला पतित पावन म्हणू शकत नाही. ते सद्गती तर करू शकत नाहीत. शास्त्र ऐकवतात, क्रियाकर्म करतात. शिवबाबांचा कोणी टीचर गुरु नाही. बाबा तर म्हणतात, मी तर तुम्हाला स्वर्गाचा वारसा देण्यासाठी आलो आहे. मग सूर्यवंशी बना, नाहीतर चंद्रवंशी बना. ते कसे बनतात? युद्ध करून बनतात का? नाही. ना लक्ष्मी नारायणाने युद्ध करून राज्य घेतले, ना राम सीतेने घेतले. यांनी यावेळी मायेसोबत युद्ध केले आहे. तुम्ही इनकॉग्निटो वॉरियर्स अर्थात गुप्त योद्धे आहात. म्हणून तुम्हा शक्ती सेनेला कोणीही जाणत नाहीत. तुम्ही योग बळाद्वारे साऱ्या विश्वाचे मालक बनता. तुम्हीच विश्वाचे राज्य गमावले आहे. आता पुन्हा तुम्हीच प्राप्त करत आहात. तुम्हाला प्राईज देणारे बाबा आहेत. आता जे बाबांचे मदतगार बनतील त्यांनाच अर्ध्या कल्पासाठी पीस प्रॉस्पेरिटीचे प्राईज मिळेल. बाबा मदतगार त्यांना म्हणतात जे अशरीरी होऊन बाबांची आठवण करतात, स्वदर्शन चक्र फिरवतात. शांतीधाम स्वीट होमची आणि स्वीट राजधानीची आठवण करून पवित्र बनतात. किती सोपे आहे. आपण आत्मा देखील स्टार आहोत. आपले पिता परमात्मा सुद्धा स्टार आहेत. ते इतके काही मोठे नाहीत, परंतु स्टारची पूजा कशी करणार म्हणून पूजेसाठी इतके मोठे बनवले आहे. पूजा तर पहिली बाबांची होते, नंतर इतरांची होते. लक्ष्मीनारायणाची किती पूजा केली जाते, परंतु त्यांना असे बनविणारे कोण? सर्वांचे सद्गतीदाता बाबा बलिहारी त्या एकाचीच आहे. त्यांची जयंती अर्थात जन्म हिरेतुल्य आहे. बाकी सर्वांचे जन्म कवडीतुल्य आहेत. शिवाय नमः हा त्यांचा यज्ञ आहे. तुम्हा ब्राह्मणांद्वारे रचला आहे. बाबा म्हणतात, जे मला प्युरिटी पीस अर्थात पवित्रता शांती स्थापन करण्यामध्ये मदत करतील त्यांना इतके फळ देईन. ब्राह्मणांद्वारे यज्ञ रचला आहे तर दक्षिणा तर देतील ना. इतका मोठा यज्ञ रचला आहे. इतर कोणताही यज्ञ इतका काळ चालत नाही. म्हणतात जे जितकी मला मदत करतील तेवढे त्यांना प्राईज देईन.
सर्वांना प्राईज देणारा मी आहे. मी काही घेत नाही, सर्व तुम्हाला देतो. आता जो करेल त्याला मिळेल, थोडे करेल तर प्रजेमध्ये जाईल. गांधीजींना देखील ज्यांनी मदत केली तर मग ते प्रेसिडेंट, मिनिस्टर इत्यादी बनले ना. हे तर आहे अल्पकाळाचे सुख. बाबा तर तुम्हाला साऱ्या आदी मध्य अंताचे ज्ञान देऊन आप समान त्रिकालदर्शी बनवतात. म्हणतात माझ्या बायोग्राफीला अर्थात जीवन चरित्राला जाणल्याने तुम्ही सर्व काही जाणाल. संन्यासी थोडेच हे ज्ञान देऊ शकतात. त्यांच्याकडून कोणता वारसा मिळणार? ते तर गादी अर्थात तख्त देखील एकालाच देतील. बाकीच्यांना काय मिळते? बाबा तर तुम्हा सर्वांना गादी अर्थात तख्त देतात. किती निष्काम सेवा करता आणि तुम्ही तर मला दगडा मातीमध्ये घालून माझी किती निंदा केली आहे. हा सुद्धा ड्रामा बनलेला आहे. जेव्हा कवडी समान बनता तेव्हा तुम्हाला हिऱ्या समान बनवतो. मी तर अगणित वेळा भारताला स्वर्ग बनवले आहे आणि मग मायेने नरक बनवला आहे. आता जर प्राप्ती करायची आहे तर बाबांचे मदतगार बनून खरे प्राईज घ्या. यामध्ये पहिली आहे पवित्रता. बाबा संन्याशांची देखील महिमा करतात. ते देखील चांगले आहेत. जे पवित्र राहतात ते देखील भारताला अधोगती होण्यापासून वाचवतात. नाहीतर माहीत नाही काय झाले असते. परंतु आता तर भारताला स्वर्ग बनवायचे आहे तर जरूर घर गृहस्थीमध्ये राहून पवित्र बनावे लागेल. बाप दादा दोघेही मुलांना समजावून सांगतात. शिवबाबा देखील या जुन्या जुत्तीद्वारे अर्थात ब्रह्मा बाबांच्या तनाद्वारे मुलांना सल्ला देतात. नवीन देह घेऊ शकत नाहीत. मातेच्या गर्भामध्ये तर येत नाहीत. पतित दुनिया पतित शरीरामध्ये येतात. या कलियुगामध्ये आहे घोर अंधार. घोर अंधारालाच प्रकाशमय बनवायचे आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या बेहदच्या दुनियेचा मनापासून संन्यास करून आपला मोह नष्ट करायचा आहे. यामध्ये मन गुंतवायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, बाबांचे मदतगार बनून प्राईज घेण्यासाठी एक अशरीरी बनायचे आहे, दुसरे पवित्र राहायचे आहे, तिसरे स्वदर्शन चक्र फिरवायचे आहे. स्वीट होम आणि स्वीट राजधानीची आठवण करायची आहे. आजचे वरदान आहे, विशेषतांना समोर ठेवून नेहमी खुशी खुशीने पुढे जाणारे निश्चय बुद्धी विजयी रत्न भव. विशेषतांना समोर ठेवून नेहमी खुशी खुशीने पुढे जाणारे निश्चय बुद्धी विजयी रत्न भव. स्पष्टीकरण आहे, आपल्या ज्या काही विशेषता आहेत त्यांना समोर ठेवा. कमजोरींना नाही, तर आपलाच आपल्यावर निश्चय राहील. कमकुवतपणाचा जास्त विचार करू नका, तेव्हाच मग खुशीने पुढे जात राहाल. हा निश्चय ठेवा की बाबा सर्व शक्तिमान आहेत, तर त्यांचा हात पकडणारे पार पोचले की पोचले. तेच नेहमी निश्चय बुद्धी विजयी रत्न बनतात. आपला आपल्यावर निश्चय, बाबांवर निश्चय आणि ड्रामाच्या प्रत्येक दृश्याला पाहत असून त्यावर देखील पूर्ण निश्चय असेल तेव्हा विजयी बनाल. स्लोगन आहे, प्युरिटीच्या रॉयल्टीमध्ये राहा तर हदच्या आकर्षणांपासून न्यारे अर्थात अलिप्त व्हाल. प्युरिटीच्या रॉयल्टीमध्ये राहा तर हदच्या आकर्षणांपासून न्यारे अर्थात अलिप्त व्हाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.